नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो. आज जिंतूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 16 सीट्स निवडून आलेल्या आहेत आणि त्यापैकी नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रतापभाई देशमुख यांची आज दणदणीत विजय झालेला आहे. आज त्यांच्या निवासस्थानी आपण आहोत आणि या ठिकाणी त्यांचे आतेष्ट नातेवाईक आणि जे त्यांचे भाऊ आहेत ते दोन्ही भाऊ या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं काय आनंद झाला आपल्याला. आपले बंधू या ठिकाणी नगराध्यक्ष झालेले आहेत. काय वाटते आपल्याला? विजयराव देशमुख या ठिकाणी माझे बंधू प्रतापराव देशमुख यांनी भाजपमधून दणदणीत विजय मिळवला आहे. जिंतूर शहरामध्ये मुस्लिम बहुसंख्य असतानासुद्धा भाजपला पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे हे दर्शवते की प्रतापराववर मुस्लिम समाज किती प्रेम करतो. या ठिकाणी मेघनादिदी बोर्डीकर आणि रामप्रसादजी बोर्डीकर यांनीसुद्धा त्यांना विजयी करण्यामध्ये मोलाची सहकार्य केलं, मोलाची साथ दिली आणि त्यामुळं हा विजय साकार झाला. यापुढं प्रतापराव यांचं विजन जिंतूरचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचं आहे. त्याच्यासाठी दिदीची त्यांना मोलाची साथ लाभणार आहे आणि पहिल्यांदा हे जिंतूर शहराचा खऱ्या अर्थानं विकास होणार आहे. त्यासाठी तुम्ही मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे आभारी आणि सर्व जनतेचे आभारी आहोत. निवडून आल्याबद्दल मला फार आनंद. निवडून आल्यामुळं BJPचा सगळ्या जिंतूरवासियांना सगळ्यांना आनंद झाला. खेड्यापाड्यांना सुद्धा आनंद झाला. त्यांचा पहिल्यापासून सगळ्यांशी संबंध आहे, त्यामुळे ते निवडून आले. धन्यवाद. या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रताप देशमुख यांचा आज दणदणीत असा विजय झालेला आहे आणि ते जिंतूर नगर परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत. या ठिकाणी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी सुद्धा त्यांना फार मोठ्या प्रमाणात साथ दिलेली आहे आणि जिंतूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की जिंतूरचा चेहरामोहरा बदलणार असंही माध्यमाशी बोलले. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.